मखाणे घेऊन जावेत. आम्हाला दोघांनाही मखाणे खूप आवडतात, त्यामुळे मी डीमार्टला गेले की मोठी 2-2 पॅकेट्स घेऊन ठेवते मखाण्यांचे. ते या डब्यामध्ये मी सोडून ठेवलेले. आता त्याच्यासाठी छान मखाणे फ्राय करते. भाई साहब, मखाणे ही अशी गोष्ट आहे ना की आम्ही ती सकाळ दुपार संध्याकाळ कधीही खाऊ शकतो. इतके भारी लागतात आणि ते तुपामध्ये मस्त फ्राय करून वरनं मस्त मीठ स्प्रिंकल करून खूप छान लागतं. माझी तब्येत काही ठीक नसल्यामुळे अभिषेक दुकानामध्ये गेला होता आणि मग म्हणलं त्याच्यासाठी छान मखाणे फ्राय करून घेऊन जावे, त्याला जरा सरप्राईज द्यावं. मला आता फार पश्चाताप होतोय यार केस लहान केल्याचा. आई शपथ सांगते, इथून पुढे मी आता केसांवर कात्रीच फिरवणार नाहीये. छोटे केस असल्यामुळे मी अशी 1-2 पेड घालून छान केसांची वेणी घालते. वॉच घालायचं राहिलं. आणि हल्ली जरा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पंजाबी ड्रेस, कुर्ता, त्यावर ओढणी या कटकटीत मी काय पडत नाही. मस्त खाली पॅन्ट घाला आणि त्यावरती शॉर्ट टॉप, पटापट काम होतं. चला आता निघायला पाहिजे, कारण ऑलरेडी नेहमीप्रमाणे मला उशीर झालाय. आणि दुकानात पोहोचल्यावरती अभिषेकच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. पूर्ण बत्तीशी दाखवून स्माइल केली आहे त्याने. कळत नाही तुला? शी इथं केली, इथं समोर शी केली आमच्या दुकानासमोर. येणारा जाणारा गिराईक काय म्हणेल? तिथे शेजारी करत जा ना. काय मागच्याच पण तूच केलेली दिसते. इथे कोणीतरी घाण केली होती. तूच केली होती ना? तूच केली होती की कोणी केली होती? सॉरी बोल सॉरी. आज तर या कुत्र्याने माझं जाम डोकं फिरवलं. आमच्या समोरच उभं राहून शी केली आणि दुकानासमोर. काय म्हणावं या कुत्र्याला, निर्लज्ज नुसतं. मखाणा खाल्ला, पेरू खाल्ला, आता चहा तर पाहिजेच, म्हणून आमच्या साहेबांनी चहाची ऑर्डर दिली. म्हणून त्यांच्यासाठी चहा पार्सल आणण्यासाठी मी गेले. हल्ली ना आमची सकाळी चहा प्यायची सवय जरा मोडली आहे, त्यामुळे मग संध्याकाळी आम्हाला तलप लागते. आज आमच्या सासूबाईंनी काहीतरी सरप्राईज खायला बनवलं होतं, म्हणून आम्हाला घरी जायची घाई होती. आणि जाताना हे बघितलं ना तर माझं परत एकदा डोकं फिरलं. मुलांचे ते ठरलेलं असतं. ढंटडॅन गरमागरम शिरा. चलो आता आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोवर बाय बाय.